नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी मानसी आपले स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. स्वयंपाकघरातील गोडी महागली. बाजारात साखरेचे दर 50 पार. एका दिवसात साखरेत 4 ते 5 रुपयांची दरवाढ. अकोल्यात जय जगन्नाथचा जयघोष. भाविकांतर्फे पहिल्यांदाच भव्य जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन. बनावट गुटखा निर्माता गौरव शर्मा पाताळात लपला का? दादाराव यांच्यामुळे अकोला पोलिसांची नरमाईची भूमिका. भारत विद्यालयात लोकशाहीची डिजिटल निवडणूक. टॅब आणि मोबाईलच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी घेतला गुप्त मतदानाचा अनुभव. सिटी न्यूज आणि RRC न्यूजच्या बातमीचा दणका. सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी 9 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आता सविस्तर बातम्या. सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातील हक्काची गोडी आता चांगलीच महागली आहे. बाजारात साखरेच्या दराने 50 पार केली असून सध्या साखर 50 रुपये किलो या दराने विकली जात आहे. एका दिवसात 4 ते 5 रुपयांची दरवाढ झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. साखरेच्या या दरवाढीमुळे एका बाजूला सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठी चोट बसली आहे, तर दुसऱ्या बाजूला या दरवाढीचे काही अनपेक्षित आणि रंजक परिणामही पाहायला मिळत आहेत. महागाईचा मोठा फटका ग्राहकांना बसणे सुरू झाले आहे. या महिन्यात साखर 55 रुपये किलो झाल्यास आश्चर्य वाटू नये अशी काय ती स्थिती आहे. तर सणसमारंभात साखर ही 60 रुपये किलोवर स्थिरावेल. गणेशोत्सव, दसरा, दिवाळीत साखरेचे भाव स्थिरावतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. साखर 50 रुपये किलो झाल्याने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. आता या कडू गोड वास्तव्याचा सामना करत ग्राहकांना आपल्या जिभेवर आणि खिशावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. या भाववाढीने चहाच्या टपऱ्यांवरील चहा आणि हॉटेलमधील गोड पदार्थांची दरवाढ अटळ असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. साखरेचे भाव वाढल्याने गृहिणींचे बजेट पार कोलमडले आहे. केवळ घरातील चहा किंवा गोडधोडच नाही, तर हॉटेल व्यावसायिक, मिठाई विक्रेते आणि बेकरी चालकांनाही या दरवाढीचा मोठा फटका बसला आहे. आधीच महागाईने कंबरडे मोडले असताना आता साखरही 50 पार गेली आहे. सणासुदीच्या काळात गोड खाणेही आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे, अशी प्रतिक्रिया एका महिला ग्राहकाने दिली. अकोला शहरातील मित्र समाज क्लब येथील इस्कॉन परिवाराच्या वतीने रविवारी प्रथमच भगवान श्री जगन्नाथ, बलभद्र व सुभद्रा महाराणी यांच्या मनोहारी मूर्तीसह जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करण्यात आले. यावेळी जय जगन्नाथच्या अखंड जयघोषाने राजराजेश्वर नगरी भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेली. यात्रा मार्ग रांगोळ्यांनी सजला होता. तसेच महाप्रभूंच्या रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. रविवारी सकाळी 11 वाजता भगवान श्री जगन्नाथ यांची विधिवत पूजा अर्चना व महाआरती करण्यात आली. त्यानंतर भजन कीर्तनच्या तालावर नृत्य करत रथयात्रेला इस्कॉन मंदिरातून निघालेली ही रथयात्रा राधेनगर, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, GMC रुग्णालय, अशोक वाटिका, धिंगरा चौक, गांधी रोड, सिटी कोतवाली, खोलेश्वर मार्गे पुन्हा इस्कॉन मंदिरात परतली. रथयात्रेच्या मार्गावर विविध ठिकाणी भाविकांनी आकर्षक रांगोळ्या काढून पुष्पवृष्टी करून तसेच शीतपेय वाटप करून रथयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत केले. मंदिरात रथ दर्शनासाठी ठेवण्यात आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत शहरातील विविध भागातून आलेल्या भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. समारोप प्रसंगी सहभागी भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या प्रसंगी विदर्भ झोनल सुपरवायझर अनंतशेष प्रभुजी, इस्कॉन अमरावतीचे अध्यक्ष अद्वैताचार्य प्रभुजी तसेच इस्कॉन अकोल्याचे अध्यक्ष वेदविभूषण प्रभुजी यांची प्रमुख उपस्थिती होती. ओडिसातील श्री जगन्नाथ धामनंतर राजराजेश्वर नगरीत प्रथमच निघालेल्या भव्य श्री जगन्नाथ रथयात्रेचे शहरातील धार्मिक, सामाजिक, राजकीय व आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
यावेळी आमदार वसंत खंडेलवाल, महापौर शारदा खेडकर, उपमहापौर अमोल घोंगे, नगरसेवक हरीश आलिम चंदानी, नगरसेवक सागर भारुका, महिला भजनी मंडळ, संत गजानन महाराज वारकरी परिवार, राधा सत्संग मंडळ, खोलेश्वर शिवभक्त मंडळ तसेच गांधी चौक मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी रथयात्रेचे पूजन करून श्री जगन्नाथांचे दर्शन घेतले व यात्रेला शुभेच्छा दिल्या. संपूर्ण राज्यात पहिल्यांदाच बनावट गुटखा निर्मितीच्या फॅक्टरीचा भंडाफोड झालाय. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला गौरव शर्मा पाताळात लपला काय असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे दादाराव नावाच्या व्यक्तीमुळे पोलिसांनी इतर आरोपींविषयी मवाळ भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे. अंमली पदार्थाच्या एका प्रकरणात बार्शी टाकळीतील एका गोदाम मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्याला अद्याप दिलासा मिळाला नाही. तर दुसरीकडे बनावट गुटखा फॅक्टरी प्रकरणात मुख्य आरोपी गौरव शर्मा फरार आहे. असे असताना या प्रकरणातील काही आरोपींना अटकपूर्व जामीन मिळाल्याची माहिती आहे. पोलिसांच्या मवाळ भूमिकेमुळे आरोपीला जामीन मिळाल्याची चर्चा शहरात रंगली आहे. तर दुसरीकडे दादाराव इफेक्टमुळे आरोपींना जामीन मिळाल्याचा दावा नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर विश्वसनीय सूत्रांनी केला आहे. 2 बनावट गुटखा फॅक्टरी प्रकरणात कोणाचे पैसे गुंतले आहे याचा तपास का होताना दिसत नाही. तर मुख्य आरोपी गौरव शर्मा पाताळात लपला आहे काय अशी विचारणा आता अकोलेकर करत आहेत. एकूणच हे प्रकरण गुंडाळण्याच्या हालचाली वेगाने सुरू असून या प्रकरणात पुढे काही होणे नाही या अर्थपूर्ण चर्चांनी बाजारपेठेत तपास यंत्रणेवरचा विश्वास उडत चालल्याचे चित्र आहे. या सर्व प्रकरणात निर्माण झालेल्या विविध प्रश्नांची उत्तरं अन्न व औषध प्रशासन, अकोला पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा देईल काय अशी विचारणा सर्वसामान्य अकोलेकर करत आहे. गुटखा निर्मितीचे सिंडिकेट येथे उघड झाले. गुटखा निर्मिती, साठवणूक आणि वितरण या तिन्ही गोष्टींचा उलगडा अकोल्यात झाला आहे. मकोकासाठी फिटकेस असताना तसे गुन्हे मात्र रजिस्टर झाले नाही. भारत विद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही शालेय प्रतिनिधींची निवडणूक ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या संकल्पनेवर आधारित डिजिटल पद्धतीने यशस्वीरित्या पार पडली. टॅब व मोबाईलच्या सहाय्याने पेपरलेस मतदान प्रक्रिया राबवून विद्यार्थ्यांना लोकशाहीतील गुप्त मतदानाची प्रत्यक्ष अनुभूती देण्यात आली. भारत विद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही शालेय प्रतिनिधींची निवडणूक ईव्हीएमने निवडली गेली. यावेळी शालेय प्रमुख, शालेय उपप्रमुख, खेळ प्रमुख, स्वच्छता प्रमुख आणि वाङ्मय प्रमुख या 5 पदांसाठी निवडणूक घेण्यात आली. या पदांसाठी एकूण 40 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. तर 130 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र सहाय्यकांची व्यवस्था करून त्यांनाही मतदान प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले. निवडणुकीत शालेय प्रमुख म्हणून चिरंजीव समर्थ गर्जे व कुमारी केतकी खंडारे, शालेय उपप्रमुख म्हणून चिरंजीव भावेश शर्मा व कुमारी ईशा भगत, खेळ प्रमुख म्हणून चिरंजीव मयंक अंभोरे व कुमारी ज्ञानेश्वरी पागधुने, स्वच्छता प्रमुख म्हणून चिरंजीव उत्कर्ष गावंडे व कुमारी आराध्या इंगळे तसेच वाङ्मय प्रमुख म्हणून कुमारी स्वरा टिकार व चिरंजीव कृष्णा केदार हे विद्यार्थी विजयी झाले. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे नियोजन मुख्य निवडणूक अधिकारी तथा उपमुख्याध्यापक श्री योगेश मल्लेकर यांनी केले. मुख्याध्यापक तथा निवडणूक आयोगाचे अध्यक्ष श्री संजय घुगरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक पार पडली. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी निवडणूक विभाग प्रमुख श्री दीपक सोलकर, क्षेत्रीय अधिकारी श्री काळपांडे, केंद्राध्यक्ष सौ वानखडे मॅडम, श्रीमती वंदना देशमुख, कुमारी सोळंके, तंत्रज्ञान शिक्षक श्री अमोल पटोकार, श्री इंगळे तसेच मतदान अधिकारी श्री गवारे, श्री यादव, श्री शेंडे, श्री सोळंके, घाटोळ मॅडम, सराफ मॅडम, पांडे मॅडम, वरघट मॅडम आणि इंगळे मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले. विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये, मतदानाविषयी जागरूकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सोयाबीनच्या बोगस बियाणे प्रकरणात सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC न्यूजने प्रसारित केलेल्या बातम्यानंतर कृषी विभागाने 9 कंपन्यांवर गुन्हे दाखल केले आहे. या कारवाईने बियाणे उद्योगात खळबळ माजली आहे. सोयाबीन बियाणांचे 183 सॅम्पल्स फेल आढळल्यानंतरही कृषी विभाग केवळ कागदी घोडे नाचवत होता. पंचनामा न करता केवळ 2 कंपन्यांवर थातूरमातूर कारवाई करून इतर वड्या बियाणे कंपन्यांना अभय देणाऱ्या आणि सॅम्पलचे रिपोर्ट दाबून ठेवणाऱ्या कृषी आयुक्तालयाच्या संशयास्पद भूमिकेवर सिटी न्यूज सुपरफास्ट व RRC न्यूजने थेट प्रहार केला होता.
बियाणांच्या 9 कंपन्यांवर गुन्हे दाखल करून प्रशासनाने आपली पाठ थोपटून घेतली असली तरी सिटी न्यूज सुपरफास्टची लढाई इथेच संपत नाही. ज्या हजारो शेतकऱ्यांवर बोगस बियाणांमुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे, त्यांचे झालेले अतोनात नुकसान या बोगस कंपन्यांच्या मालकांकडून वसूल करून शेतकऱ्यांच्या पदरात कधी टाकणार? तसेच मे महिन्यात सोयाबीनचे सॅम्पल घेऊ नका असा अजब अलिखित नियम बनवून कंपन्यांना मोकळे रान देणाऱ्या कृषी आयुक्तालयातील त्या महाभागांची उच्चस्तरीय चौकशी होणार की नाही अशी विचारणा होत आहे. सिटी न्यूजच्या या दणक्यामुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. कृषी विभागाने एकत्र येत जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या 9 मोठ्या सोयाबीन बियाणे कंपन्यांविरुद्ध थेट फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांची मस्ती जिरवली आहे. ओसवाल सीड्स, विगर सीड्स, ईगल सीड्स, इनोवेज पार्शव जेनेटिक सीड्स, ग्रीन गोल्ड सीड्स, दप्तरी सीड्स, अंकुर सीड्स, बाफना सीड्स, ॲश्युअर सीड्स यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले जुने शहर स्थित 322 वर्ष पुरातन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सप्ताह बुधवार 22 जुलै ते बुधवार 29 जुलैपर्यंत आयोजित असेल. पुरातन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात होत असलेल्या या सप्ताहामध्ये अखंड प्रहर म्हणजेच वीणावादन, हरिपाठ, भजन, भक्ती संगीत कार्यक्रम, कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी मंदिरात राष्ट्रीय कीर्तनकार, कीर्तन वैजयंती व कीर्तन शारदा या उपाधीने सन्मानित हरिभक्तपरायण डॉक्टर नंदिनीताई कडुसकर नागपूर यांचे दररोज रात्री 8 ते 10 या वेळी कीर्तन होणार आहे. तसेच सप्ताहभर विविध भजनी मंडळांची भजन सेवा सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत अखंड असणार असून रोज सायंकाळी 6 ते रात्री 8 पर्यंत भक्ती संगीताचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. दिनांक 25 जुलै रोजी अर्थात देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे 4 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीस षोडोपचार पूजा व अभिषेक मंडळाचे सर्व सेवाधिकारी श्री कृष्णा गोवर्धनजी शर्मा व सौ अर्चना शर्मा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी मंदिरात भक्तांची अलोट गर्दी होत असते. परिसरात जत्रेचे स्वरूप येते. आपल्या लाडक्या विठुरायाचे रूप डोळ्यात साठवण्यासाठी माता भगिनी व पंचक्रोशीमधील भाविक गर्दी करतात. आषाढ पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी गोपाळकाला कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम होत असून सायंकाळी 5 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी यांची भव्य शोभायात्रा महानगरांमधून निघते. तसेच शोभायात्रानंतर महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता करण्यात येते. श्री विठ्ठल मंदिर जुने शहर अकोला येथे आषाढी एकादशी निमित्त 93वा अखंड हरिनाम सप्ताह बुधवार दिनांक 22 जुलै म्हणजेच आषाढ शुद्ध नवमीपासून दिनांक 29 जुलै आषाढ शुद्ध पौर्णिमापर्यंत आयोजित केलेला आहे. या संपूर्ण सप्ताहामध्ये रोज भजन, कीर्तन, पहाटेचं वारकरी भजनी मंडळांचे कार्यक्रम, रोज रात्री 8 ते 10 मध्ये सौ नंदिनीताई कडुसकर यांचे कीर्तन होणार आहे. तसेच आषाढी एकादशी निमित्त दिनांक 25 जुलै रोजी पहाटे 4 वाजता मंडळाचे सर्व सेवाधिकारी श्री कृष्णा गोवर्धनजी शर्मा व त्यांच्या पत्नी सौ अर्चनाताई शर्मा यांच्या हस्ते महापूजा संपन्न होणार आहे. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 जुलै रोजी सकाळी गोपाळकाला दहीहंडी व कीर्तन होऊन सायंकाळी 5 वाजता श्री पंढरीनाथाची भव्य शोभायात्रा या महानगरातून निघणार आहे. तसेच त्याच दिवशी रात्री भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. पंढरीनाथ महाराज की जय. तेल्हारा तालुक्यातील लिंबोरा बुद्रुक येथे गावठाण सेपरेशन फीडरच्या कामादरम्यान विजेचा शॉक लागून तळेगाव येथील शेख जमीर याच्या मृत्यूनंतर घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार अशोका बिल्डकॉन कंपनीमार्फत गावठाण सेपरेशन फीडरचे काम सुरू होते. कामादरम्यान दुसऱ्या लाईनचा विद्युत प्रवाह खांबात आल्याने शेख समीर यांना जोरदार शॉक बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तेल्हारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान मृताच्या नातेवाईकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली असून संबंधित कंपनी व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह घटनास्थळावरून उचलू देणार नाही अशी ठाम भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. तेल्हारा पोलीस तपास करीत आहेत. करंट लगा और ठेकेदार यहाँ से गायब है. यही वजह से हम ठेकेदार को फोन लगा रहे हैं और ठेकेदार फोन नहीं उठाने को तैयार नहीं है. और इनके काम वालों ने इनका मोबाइल स्विच ऑफ करके रख दिए थे.
हम फोन लगा के परेशान है और ठेकेदार को हम 2:30 बजे से बुला रहे हैं। ठेकेदार यहाँ आने को तैयार नहीं है। ठेकेदार यहाँ पर जब तक कि नहीं आएगा, जब तक कि हम ये बॉडी को उठाएंगे नहीं, चाहे कल क्यों ना हो। ठेकेदार कल आएगा तो हम कल बॉडी उठाएंगे। निमोरा गांव है, तालुका तेलारा है, नाम बोलो, शेख जमीर है। इनके छोटे छोटे बच्चे हैं और ठेकेदार यहाँ आने को तैयार नहीं है। सुपरवाइजर भी भाग गया यहाँ से। सुपरवाइजर ने मोबाइल स्विच ऑफ करके रख दिया। इनका भी मोबाइल स्विच ऑफ कर दिया था और उनका भी, ठेकेदार का भी, सुपरवाइजर का मोबाइल स्विच ऑफ आ रहा है। दोनों के मोबाइल स्विच ऑफ, ठेकेदार का भी और उसका भी। इसका जिम्मेदार ठेकेदार और सुपरवाइजर है। पुलिस प्रशासन यहाँ आएंगे नहीं जब तक कि हम बॉडी उठाएंगे नहीं। पुलिस प्रशासन के यहाँ पर गाड़ी बताओ, गाड़ी के पुलिस वाले खाली भी आरडीजी पब्लिक स्कूलमध्ये दिनांक 17 जुलै रोजी सकाळी 8:30 वाजता शाळेच्या प्रांगणात मानप्रदान इन्व्हेस्टिचर सेरेमनी कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले। आरडीजी पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया व तिचे महत्त्व समजावे या उद्देशाने शाळेत 14 जुलै रोजी विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या। त्या निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यासाठी आयोजित कार्यक्रमास शाळेचे संचालक श्री दिलीपराजजी गोयनका, प्राचार्य कुरियचंद सीपी, उपप्राचार्य श्वेता चोमवाल, भारतीय सेवा सदनच्या सदस्या शिक्षिका इंदुबाला चौधरी तसेच मुख्य समन्वयक गुरनीत कौर ओबेरॉय यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या संस्थापिका मधुमा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। त्यानंतर शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ब्लू हाऊसला विजेता घोषित करण्यात आले। मान्यवरांच्या हस्ते ब्लू हाऊसच्या प्रमुख शिक्षिका भूमिका ननवानी तसेच ब्लू हाऊसच्या सर्व सदस्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। यानंतर विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले। रेड हाऊस कॅप्टन म्हणून पार्थ ढोरे व व्हाईस कॅप्टन म्हणून लावण्या लहुडकर यांची निवड करण्यात आली। ब्लू हाऊस कॅप्टन म्हणून मौलिक चव्हाण व व्हाईस कॅप्टन अक्षिता झणक, ग्रीन हाऊस कॅप्टन तनिष चौहान, व्हाईस कॅप्टन रिधिमा ताठे, येलो हाऊस कॅप्टन कनक राठी व व्हाईस कॅप्टन श्याम अग्रवाल यांची निवड जाहीर करण्यात आली। याशिवाय एज्युकेशन मिनिस्टर म्हणून श्रीशांत टाले व डेप्युटी एज्युकेशन मिनिस्टर म्हणून कार्तिकी पिंपळे, डिसिप्लिन मिनिस्टर म्हणून जश जोगी व डेप्युटी डिसिप्लिन मिनिस्टर म्हणून कृतिका चौरे, कल्चरल मिनिस्टर म्हणून वैष्णवी आडे व डेप्युटी कल्चरल मिनिस्टर म्हणून लक्ष चंदन, स्पोर्ट्स मिनिस्टर म्हणून नैतिक राठी व डेप्युटी स्पोर्ट्स मिनिस्टर म्हणून नमन लोहिया, क्लीनलिनेस मिनिस्टर म्हणून जान्हवी झोडपे व डेप्युटी क्लीनलिनेस मिनिस्टर म्हणून ओजस बडोदे तसेच इनोव्हेशन अँड रिसर्च मिनिस्टर म्हणून मंथन देशमुख यांची निवड घोषित करण्यात आली। शाळेचा हेडबॉय म्हणून अभिराज पागृत व हेडगर्ल म्हणून अनन्या देशमुख तसेच असिस्टंट हेडबॉय विरम संकलेचा व असिस्टंट हेडगर्ल म्हणून आरणा जोशीची निवड करण्यात आली। उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते सर्व नव्याने नियुक्त झालेल्या विद्यार्थी पदाधिकाऱ्यांना बॅच व सॅशे परिधान करून त्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी शिक्षक अभिजित भाटवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी परिषद सदस्यांचा शपथविधी संपन्न झाला। यावेळी शाळेचे संचालक श्री दिलीपराजजी गोयनका तसेच प्राचार्य कुरियचंद सीपी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले। हेडगर्ल अनन्या देशमुख व हेडबॉय अभिराज पागृत यांनीही आपले मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले। कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन इयत्ता 8वीतील विद्यार्थिनी देवश्री गोमासे व इयत्ता 9वीतील विद्यार्थिनी दिशा लोहिया यांनी केले। आभार प्रदर्शन शिक्षिका स्मिता मालपाणी यांनी केले। हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य कुरियचंद सीपी व उपप्राचार्य श्वेता चोमवाल यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका दुर्गा पाठक, क्रीडा शिक्षक पंकज कोकाटे व भूषण पाटील यांनी विशेष सहकार्य केले। तसेच इतर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही अथक परिश्रम घेतले। शेवटी वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। With great respect and to uphold the name and prestige of the school above our self-esteem, to give more than we receive from the school, we would provide positive leadership and uphold the position to the best of our abilities, to practice courtesy and patience with our juniors and be willing to guide them as and when necessary. Be present at all school functions
to encourage students' participation and to ensure the smooth conduct of these. So help us God. I give you the honor and manner. Be faithful and committed to your duties. अकोला येथील प्रसिद्ध डॉक्टर नाईक होमिओपॅथीमध्ये थायरॉइड, लठ्ठपणा, ऍसिडिटी, गुडघेदुखी, कंबरदुखी, संधिवात, मायग्रेन सारख्या असाध्य आजारांवर उपचार घेऊन रुग्ण आता निरोगी जीवन जगत आहेत. ॲडव्हान्स होमिओपॅथीच्या उपचारामुळे आतापर्यंत हजारो रुग्णांना मोठा फायदा झाला आहे. विशेष म्हणजे डॉक्टर प्रथमेश नाईक द्वारा सोमवार, मंगळवार, बुधवार असे 3 दिवस दिवसभर उपलब्ध राहणार आहेत. गेल्या 40 वर्षांपासून डॉक्टर नाईक होमिओपॅथीमध्ये शरीराच्या सर्व आजारांवर संपूर्ण आणि यशस्वी उपचार केले जात आहेत. ज्या रुग्णांना इतर ठिकाणी उपचार घेऊनही फरक पडलेला नाही, अशा रुग्णांनी एकदा येथे नक्कीच भेट दिली पाहिजे. अधिक माहितीसाठी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक 91 75 95 71 29 किंवा 91 30 01 61 29 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकतात. तसेच naikhomeopathy.com वर अधिक माहिती मिळवू शकतात. येथे उपचार घेऊन पूर्णपणे बऱ्या झालेल्या एका महिला रुग्णाने आपला अनुभव व्यक्त केला आहे. मी वेदिका. मी नाईक होमिओपॅथी येथे येण्यापूर्वी माझे वजन खूप वाढले होते. काही करण्याचा उत्साह, फ्रेशपणा राहिला नव्हता. डिप्रेशनमध्ये गेले होते. आत्मविश्वास राहिला नव्हता. व्यायाम करण्यासाठी त्रास व्हायचा, दम लागायचा. नाईक होमिओपॅथी येथे उपचार सुरू केला आणि 6 महिन्यात माझे 20 किलो वजन कमी झाले. याकरिता मला डॉक्टर प्रथमेश नाईक सरांचे खूप मार्गदर्शन लाभले. डिप्रेशन कमी झाले, व्यायाम करता येतोय, आत्मविश्वास वाढला, उत्साह, उमंग जाणवतोय. नाईक होमिओपॅथी उपचारामुळे मी समाधानी आणि आनंदी आहे. मेरा नाम वेदिका किरपेकर है. मैं नाइक होम्योपैथी में पिछले 1.25 साल से ट्रीटमेंट ले रही हूँ. पिछले 6 महीने में मेरा वेट कुछ 20 kg कम हुआ है और मैं बहुत हैप्पी हूँ इस रिज़ल्ट से. डॉक्टर ने बहुत सपोर्ट किया है कि मेरा मतलब डिप्रेशन में मैं जा रही थी तो डिप्रेशन भी मेरा बहुत कम हुआ. कॉन्फिडेंस नहीं था, वो कॉन्फिडेंस भी बूस्ट हुआ है. अभी बहुत ज़्यादा हैप्पी हूँ. जो चीज़ें नहीं कर पा रही थी अभी कर पा रही हूँ. एक्सरसाइजेस वगैरह भी करने लगी हूँ. मुझे परेशानी होती थी, एक्सरसाइज के लिए भी परेशानी होती थी, अभी वो भी नहीं हो रही है. तो बहुत अच्छा लग रहा है. थैंक यू सो मच. महाराष्ट्राचे लोकप्रिय व कर्तृत्व संपन्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 22 जुलै या जन्मदिनापासून 2 ऑगस्ट पर्यंत सलग 10 दिवस भाजपा अमरावती जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी लोकोपयोगी उपक्रमाचे आयोजन करून सेवा दशक साजरे केले जाणार असल्याची माहिती खासदार डॉक्टर अनिल बोंडे व आमदार प्रवीण पोटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात सर्व क्षेत्रांमध्ये झपाट्याने विकास होत आहे. समाजातील सर्वच घटकांना न्याय मिळावा म्हणून देवेंद्रजी अहोरात्र परिश्रम करतात. या लोकप्रिय नेत्याच्या वाढदिवसानिमित्त अमरावती जिल्ह्यात सर्वत्र सेवा दशकांतर्गत भाजपा कार्यक्रम राबवणार आहे. सेवा दशकासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अमरावती जिल्ह्याचे प्रभारी आमदार डॉक्टर संजय कुटे, भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या मार्गदर्शनात एका समितीचे गठन करण्यात आले आहे. तसेच समन्वयक देखील राहतील. देवेंद्रजी वाढदिवस सेवा दशकाचा प्रारंभ मंगळवार 21 जुलै रोजी दुपारी 2 वाजता अकोली रेल्वे स्थानकावरून आषाढी एकादशी वारीसाठी पंढरपूरला स्पेशल ट्रेनने जाणाऱ्या भाविकांना फराळ, पाणी वितरण कार्यक्रमाचे आयोजन तुषार भारतीय यांनी केले आहे. 22 जुलै रोजी सकाळी 11 वाजता अमरावती शहर जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने अमरावतीचे आराध्य दैवत आई अंबादेवी आणि आई एकविरा देवी यांची महाआरती केली जाणार आहे. त्यानंतर जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतील असे सांगितले. वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात एका महिलेला न्यायालयाने 10 वर्षाची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून ही महिला आरोपी फरार होती. अखेर वाशिम पोलिसांनी या महिलेला गुजरातच्या खंबालिया येथून अटक केली असून न्यायालयासमोर हजर केले. पंचशीला उत्तम थोरात असे या महिलेचे नाव आहे. वाशिम शहरातील पंचशील नगरमध्ये 22 वर्षांपूर्वी घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील एका महिलेला वाशिम पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे.
आरोपी महिलेने स्वतःची ओळख बदलली, राज्य बदललं, ओळख पटू नये म्हणून मोबाईल न वापरता दुसरं लग्न करून नवं आयुष्यही सुरू केलं होतं. मात्र आरोपी महिलेच्या पतीने सोशल मीडियावर अपलोड केलेल्या एका फोटोमुळे पोलिसांना आरोपीचा सुगावा लागला आणि आरोपी पंचशीला थोरात हिला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपी पंचशीला थोरात हिने 2004 साली तिचा प्रियकर संतोष गोटे याची हत्या करत मृतदेह घरात गाडला होता. या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी महिलेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर उच्च न्यायालयानेही तिची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. मात्र दरम्यानच्या काळात तिला जामीन मंजूर झाला होता. आरोपीने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. मात्र 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पंचशीला थोरातची जन्मठेपेची शिक्षा कमी करून तिला 10 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून महिला आरोपी फरार झाल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र आरोपी महिला स्वतःचा मोबाईल वापरत नसल्यानं आणि नातेवाईकांच्या संपर्कात नसल्यानं पोलिसांना सापडत नव्हती. अखेर पोलिसांना सोशल मीडियावर सापडलेला फोटो आणि तांत्रिक तपास करून पंचशीला थोरातला गुजरातच्या खंबालिया येथून अटक केली असून तिला न्यायालयासमोर हजर केले आहे. अपराध क्रमांक 175/2004 हा गुन्हा दाखल होता. त्यामध्ये आरोपी पंचशीला थोरात यांना अटक करण्यात आलेली होती. सदर गुन्ह्यात 2005 मध्ये सदर महिलेला सेशन कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. परंतु सदर महिला ही प्रथम उच्च न्यायालयात आणि तदनंतर सुप्रीम कोर्टात अपील केले होते. दरम्यानच्या कालावधीत उच्च न्यायालयाने महिलेला जामीन मंजूर केलेला होता. सन 2025 मध्ये सदर महिलेची जन्मठेपेची शिक्षा बदलून सुप्रीम कोर्टाने 10 वर्ष कारावास ही शिक्षा कायम केली होती. त्या अगोदरपासूनच बेलवर असताना सदर महिला ह्या फरार झालेल्या होत्या. शिक्षा कायम केल्यानंतर माननीय न्यायालयाने त्यांना अटक करून हजर करण्याबाबत आदेश केले होते. त्यानुसार गोपनीय माहिती तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे सदर आरोपीस खंबालिया गुजरात इथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे आणि माननीय कोर्टासमक्ष हजर करीत आहे. साहेब, किती वर्षानंतर या आरोपीचा शोध लागला? सदर महिला ही जामिनावर होती. परंतु ऑक्टोबर 2025 मध्ये सुप्रीम कोर्टाने सदर महिलेची शिक्षा कायम केली होती. त्यामुळे तेव्हापासून तिचा शोध चालू होता. वाशिमच्या मानोरा तालुक्यात महावितरणच्या अघोषित भार नियमनाने नागरिक आणि शेतकरी पुरते हैराण झाले आहेत. रात्री थेट मानोरा येथील महावितरण उपविभागीय कार्यालयात झोपा आंदोलन केले. संतप्त नागरिकांनी आपल्यासोबत चटई आणि चादरी आणून कार्यालयाच्या प्रांगणातच ठिय्या मांडला. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याला कंटाळून कारखेडा, वरोली, रामतीर्थ, सेवादासनगर, तळप बुद्रुक आणि विठोली या गावातील ग्रामस्थांनी काल रात्री थेट मानोरा येथील महावितरण उपविभागीय कार्यालयात झोपा आंदोलन केले. संतप्त नागरिकांनी आपल्यासोबत चटई आणि चादरी आणून कार्यालयाच्या प्रांगणातच ठिय्या मांडला. मानोरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये दररोज संध्याकाळी 7 ते रात्री 11 या मुख्य वेळेतच वीज गुल होत आहे. या अघोषित भार नियमनामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे मोठे नुकसान होत आहे. रात्रीच्या वेळी असह्य उकाड्यामुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांचे हाल होत आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर नागरिकांचा संयम सुटला आणि त्यांनी हे अनोखे आंदोलन छेडले. या आंदोलनात स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अघोषित भार नियमन तातडीने बंद करून नियमित वीज पुरवठा सुरू न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. आता या आंदोलनानंतर तरी महावितरणचे अधिकारी जागे होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यश रोडगे खून प्रकरणात अमरावती पोलिसांना मोठे यश आले आहे. 2 वर्षांनी या प्रकरणातील एका आरोपीला अटक करण्यात पोलीस यशस्वी झाले आहेत.
21/8/2024 रोजी रात्री 8:30 ते 9 वाजताच्या सुमारास फिर्यादी आकाश सीताराम रामटेके हा त्याचा मित्र यश रोडगे याच्यासोबत सातुर्णा रोडवर चांडक नाश्ता केंद्र येथे गेले होते. तेथे काटे, श्रेयस आवटे, तक्षदीप इंगळे, मंथन पाळणकर, दीपक ठाकूर व त्यांचे इतर साथीदार हे 3 दुचाकींवर आले. जुन्या वादातून आरोपींनी यश रोडगे याच्यावर तलवार व चाकूने जीव घेणा हल्ला करून गंभीर जखमी केले. फिर्यादीला देखील दुखापत झाली होती. यातील आरोपीला 2 वर्षांनी अटक करण्यात आली. आरोपींनी जखमी यशला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नेले. पुढे पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींनी यशचा खून करून मृतदेह भातकुली नाका परिसरातील नाल्यात टाकल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे फिर्यादीने आरोपींविरुद्ध तक्रार दिली. पोलीस स्टेशन राजापेठ येथे गुन्हा दाखल होता. गुन्ह्यातील मुख्य आरोपी शशिकांत काटे हा 2 वर्षांपासून फरार होता. त्याला आज कठोरा परिसरातून अटक करण्यात आली. अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत कानर्डी येथील पोस्ट ऑफिसमध्ये आरडी आणि बचत खातेदार महिलांच्या खात्यांमधील पैशाचा कथित गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. पिंजर पोलीस स्टेशनमध्ये खातेदारांनी तक्रार केली आहे. खातेदारांच्या तक्रारीनुसार केवायसी प्रक्रियेच्या नावाखाली महिलांना पोस्ट ऑफिसमध्ये बोलावून त्यांच्या अंगठ्याचे ठसे घेण्यात आले. त्यानंतर संबंधित महिलांच्या खात्यांमधून परस्पर रक्कम काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात अनेक खातेदार प्रभावित झाल्याचा दावा करण्यात येत असून संतप्त नागरिकांनी पिंजर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार गोरे करीत आहेत. या कथित आर्थिक गैरव्यवहारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून दोषींवर कठोर कारवाई करून नुकसानग्रस्तांना न्याय मिळावा अशी मागणी होत आहे. मात्र या आरोपांची सत्यता पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. पोस्ट ऑफिस कानडी येथील वर्षा लोखंडे या मॅडमनी केवायसी साठी आणि इतर केवायसी पैसे जमा करण्यासाठी त्यांनी केवायसी नुसार इतर घोळ केलेला आहे की पुस्तक जमा करा केवायसी साठी. तर सगळ्या लोकांनी पुस्तक जमा केलेले आहे आणि केवायसी साठी पुस्तक जमा केलेले आहे. तर तिनं फसवणूक करून सगळ्यांची बोटं लावून पैसे सगळ्यांच्या खात्यामधून आमच्या गावामध्ये अशा प्रकारचा स्कॅम झालेला आहे. मॅडमचं नाव आहे पोस्टमन, मॅडमचं नाव आहे वर्षा लोखंडे. या मॅडमने आमच्या सर्व गावकऱ्यांची अशी फसवणूक केली आहे की ज्यांनी आरडीचे पैसे विश्वासावर त्या मॅडमजवळ दिलेले आहे की तुम्ही आमचे डिपॉझिट करा आमच्या खात्यामध्ये. त्या मॅडमनी कोणाचेही पैसे डिपॉझिट केले नाही. कॅश स्वतःजवळ ठेवून फक्त आम्हाला पुस्तकं चेकिंगच्या नावाने आमच्याजवळून जमा करून घेतले आणि कोणत्याच महिलेच्या पुस्तकामध्ये पैसे नाही आहे. अद्यापही त्यांच्यामध्ये काही दाखवत नाही आहे. आणि काही महिलांची जी मॅच्युअर झालेली पॉलिसी होत्या म्हणजे आरडीचे वगैरे पैसे, तेही पैसे त्यांना दिले नाही. फसवणूक करून त्यांच्याजवळ अंगठा किंवा सही घेऊन घेतली आणि आज देतो उद्या देतो असं करून त्यांनी कोणतेही पैसे दिले नाही. आज जेव्हा आम्ही अकाउंट जेव्हा पैसे काढायसाठी त्या महिला चेक करायसाठी जेव्हा गेल्या पैसे काढायसाठी त्यावेळेस त्यांच्या खात्यामध्ये 1ही रुपया शिल्लक नाही. तर अशा प्रकारे त्यांची फसवणूक केली. बऱ्याच महिलांचे जे आरडीचे पुस्तक कायद्याने पोस्ट ऑफिसमध्ये जमा करत नसतात त्या त्यांनी जमा केले चेकअपच्या नावाने की चेकिंग सुरू आहे ऑफिसची. त्यामुळे त्यांनी सर्वांची पुस्तकं घेतलेले आहेत आणि बऱ्याचशा महिलांची इथून पुस्तकं सुद्धा गहाड आहे. जर ऑफिसमधून जर असे पुस्तकं जर गहाड राहिले तर आम्ही महिलांनी काय करायचं, कोणावर विश्वास ठेवायचा? कारण की सरकारी माध्यमातूनच आपण विश्वास ठेवू शकतो. प्रायव्हेट सेक्टरमध्ये बऱ्याचदा विश्वास करताना आपल्याला मागे पुढे होते. पण सरकार जर असं करत असेल आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे हे केंद्र शासन जर असं करत आहे तर राज्य शासन किंवा प्रायव्हेट सेक्टर कुठपर्यंत काय करणार आहे? कारण की प्रत्येकच महिला आता तुम्ही बघू शकता ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बरेचसे लोक जमा झालेले आहेत. तर कृपया सरकारने आम्हाला न्याय द्यावा हीच विनंती. ते पैसे त्या पोस्टमननं गायब करून आज 8 दिवसापासून गायब आहे. त्याचा बाप विचारते आम्हाला, त्याच्या बापाला विचारायला जातो तर त्याचा बाप म्हणते मै पोरगी मला माहित नाही. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. स्वयंपाकघरातील गोडी महागली. बाजारात साखरेचे दर 50शी पार. एका दिवसात साखरेत 4 ते 5 रुपयांची दरवाढ. अकोल्यात जय जगन्नाथचा जयघोष. भाविकांतर्फे पहिल्यांदाच भव्य जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन.
बनावट गुटखा निर्माता गौरव शर्मा पाताळात लपला का? दादाराव यांच्यामुळे अकोला पोलिसांची नरमाईची भूमिका. भारत विद्यालयात लोकशाहीची डिजिटल निवडणूक. टॅब आणि मोबाईलच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी घेतला गुप्त मतदानाचा अनुभव. सिटी न्यूज आणि RRC न्यूजच्या बातमीचा दणका. सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी 9 कंपन्यांवर गुन्हे दाखल. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे YouTube चॅनल. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC न्यूज अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.